मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता आणि शिथिलता. स्थिर सुखमासनम. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. चेहरा शांत, फोर्सफुली सोडणारा श्वास आणि पोटाला मिळणारे झटके याकडे आपली जाणीव असेल. सावकाश कृती थांबूया. श्वसन मार्ग मोकळा होत चाललाय. दोन्ही नाकपुड्या मोकळ्या होत चालल्या. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. अलगद डोळे उघडूया आणि समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेऊया. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. त्रिगुणातीत कालातीत ओम. अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक करूया. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया प्रार्थनेकरिता आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि आपल्या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम.
शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. आता आपले बरेचसे आसनं आपली झालेली आहेत कम्प्लीट. तर आजपासून आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स वरती आसनं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं आजचा आपला पहिला आपली सिस्टीम असेल किंवा आपण एक थोडंसं थेरपेटिक वेने जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण आपला ब्रेन कसा ऍक्टिव्हेट राहील किंवा आपली स्मरणशक्ती कशी ऍक्टिव्हेट राहील, तर या दृष्टीने आजची साधना असेल. बघा, आपण सगळी साधना म्हणजे आपण बरीचशी आसनं शिकलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली एक आसन हे कुठल्या सिस्टीमसाठी उपयोगी आहे या दृष्टीने आता हा आपला आठवडा असेल. कारण की आता बऱ्यापैकी सगळीच झालेली आहेत आणि हा आपला शेवटचा आठवडा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी आपण एक एक सिस्टीम घेऊन आसनं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आज आपला विषय आहे ब्रेन. मग आपण नंतर काहींना पाठ करण्याचा त्रास असतो, कंबरदुखीचा त्रास असतो, तर आपण त्या दृष्टीने आसनं करू. डायजेशनच्या याच्यावरती आसनं करू. असं आपण या आठवड्यामध्ये आपला हा शेड्यूल असणार आहे. तर ठीक आहे. तर सुरुवात करूया. आज आपण आपला ब्रेन म्हणजे आता आपण सुरुवातीलाच न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन आपण सगळी कृती केलेली आहे. बरेचसे आपण लुजनिंग एक्सरसाइज आसन शिकलेलो आहोत. फक्त एखादं आसन कुठल्या पर्टिक्युलर सिस्टीमसाठी उपयोगी पडतं हे आपण या आठवड्यापासून बघणार आहोत. तर सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची, रिलॅक्स व्हायचंय. तर सुरुवात दोन्ही पाय जोडून न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन म्हणजे दोन्ही एकाच वेळेला दोन्ही हात आणि पाय यांच्यामध्ये आपण हालचाल करणार आहोत. तर दोन्ही पावलं समोर, दोन्ही हात समोर. एकाच वेळेला जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. दोन्हीही पावलांच्या आणि हातांच्या बोटांमध्ये स्ट्रेच. अंगठा आतमध्ये घेऊन आणि त्याच्यावर 4 बोट प्रेस करूया. पुन्हा ओपन करायचं आहे, स्ट्रेच द्यायचं आहे, जास्तीत जास्त ताण. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा फोल्ड करूया. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत घेत ओपन आणि श्वास सोडताना अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायची. पुन्हा श्वास घेत ओपन करायचंय. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. सावकाश ओपन करूया. थोडा वेळ हात खाली घ्या. आपल्याला सवय नसते म्हणून. पावलं आपली जुळलेलीच असतील. पुन्हा हात समोर घ्यायचे आहेत आणि आता एकाच वेळेला अँकल जॉईंट मधून पावलं आणि मनगटामधून हात वर आणि खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. आपण नेहमीचे साधक आहोत त्यामुळे आपल्याला ह्या कृती अगदी सहज जमतात. पण काही जण अशी असतात की ज्यांना हा न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन कळत नाही, जमत नाही. आपण देवाचे आभार मानले पाहिजेत की आपलं सगळं व्यवस्थित आहे आणि हे कायम असत राहणार आहे. सावकाश थांबायचंय. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. ठीक आहे. आणि आता एकाच वेळेला आपण वायपर मुवमेंट करूया. उजवीकडे, डावीकडे. आपले हात आणि पावलं एकाच वेळेला उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर, छान. उजवीकडे, डावीकडे. बरोबर करताय. पूर्ण हात न हलवता फक्त आपण मनगटामधून हात आणि अँकल जॉईंट्स मधून पावलं. बरोबर, छान. थांबायचंय. थोडा वेळ हात खाली घ्या आणि आता रोटेशन करायचंय आपल्याला. दोन्ही हात पुन्हा समोर. हाताची बोटं आतमध्ये ओढून घ्यायचे म्हणजे घट्ट मूठ आणि थोडस पावलामध्ये अंतर घ्या. मनगटामधून हाताची मूठ, अँकल जॉईंट मधून पावलं. एकाच वेळेला गोलाकार फिरवा. 1 उजवीकडून डावीकडे, 2, बरोबर, 3, 4, 5. छान. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. थांबा. थोडा वेळ हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स व्हा. साधी मांडी घालायची. बघा, आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ती सगळी 5च्या 5 ज्ञानेंद्रिय आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत. म्हणून आज आपण थोडेसे डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम, आपले कान आणि आपले गाल हे कशा प्रकारे तिथलं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होईल या दृष्टीने करणार आहोत साधना. तर साधी मांडी घालायची. पाठीचा कणा सरळ, नजर समोर ठेवायची आहे. खांदे कोपरं रिलॅक्स असतील. फक्त आपला उजवा जो हात आहे त्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर घ्या. नजरेच्या समोर त्याकडे आपली दृष्टी स्थिर करा.
अंगठ्याकडे. आणि आता फक्त आपला अंगठा जो आहे हा हळूहळू उजव्या बाजूला जाईल आणि आपली नजर उजवीकडे जाईल. बरोबर. फक्त अंगठा आणि नजर उजवीकडे, आपल्याला मान फिरवायची नाहीये, फक्त अंगठा आणि नजर उजवीकडे. तिरप्या नजरेने हा अंगठा बघता येतोय का बघा. आणि मग पुन्हा सावकाश मध्ये. बरोबर, खूप बरोबर करताय, छान. पुन्हा नजर आपली त्याच अंगठ्याकडे आहे. अजून एक राऊंड करूया. जास्तीत जास्त अंगठा उजव्या बाजूला जाईल, आपली नजर उजवीकडे असेल. पुन्हा सेंटर मध्ये. वन मोर. 3 वेळा आपण ही कृती करतोय. जास्तीत जास्त उजवीकडे. तिरप्या नजरेने अंगठा बघूया. पापण्यांची उघडझाप झाली तरी हरकत नाहीये, पण मान नका हलवू. आणि मग पुन्हा सावकाश मध्यभागी. बरोबर करताय. आता हाच अंगठा जास्तीत जास्त वर घ्या आणि खाली. नजर पण आपली वर खाली होणार आहे, ठीक आहे, मान नाही. पुन्हा वर खाली. ज्यांना डोळ्यांचे त्रास आहेत त्यांनी जास्त ताण न देता कृती करण्याचा प्रयत्न करा. आणि खाली. खाली आल्यानंतर आपला अंगठा जमिनीवर आहे, नजर आपली खाली जमिनीकडे आहे. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. आपली नजर अंगठ्यावर स्थिर आहे आणि आपण रोटेशन करतोय अगदी सावकाश 3 वेळेला. उजवीकडून डावीकडे. बरोबर. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि उजवा हात गुडघ्यावरती. बरोबर. 3 वेळा पूर्ण राऊंड झाला की थांबा. पुन्हा नजर एका दृष्टीकडे, एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता डावा अंगठा समोर घ्यायचा, नजरेच्या समोर स्थिर करायचा. आणि डावा हात जास्तीत जास्त डावीकडे जाईल, नजर डावीकडे. तिरप्या नजरेने डाव्या हाताचा अंगठा बघूया. आणि पुन्हा सेंटरला येऊया. जास्तीत जास्त डावीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. पुन्हा नजर आपली अंगठ्याकडे स्थिर करायची आहे. आणि अंगठा डावा आता जास्तीत जास्त वर, नजर पण वर आणि खाली जमिनीवर. वर खाली. वर खाली. खाली आल्यानंतर रोटेशन क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे अंगठा गोलाकार फिरवा. आणि त्याचबरोबर आपली नजर सुद्धा त्याच प्रकारे फिरेल. नजरेने आणि अंगठ्याने मोठं वर्तुळ करायचंय. पापड्यांची उघडझाप होत असेल तरी हरकत नाहीये. सावकाश थांबायचंय. 3 वेळा झालं की थांबा आणि मग हात गुडघ्यावर घ्या. खांदे रिलॅक्स ठेवा. पुन्हा नजर एका बिंदूकडे स्थिर करा. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. नजर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता फक्त आपण नजरेनेच एकदा उजवीकडे आणि डावीकडे बघणार आहोत, ठीक आहे. नजर समोर. आणि आता फक्त नजरेने एकदा उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. पुन्हा सेंटर मध्ये घेऊ देत नजर. आणि आता वर खाली. वर खाली. वर खाली. वर खाली. आणि आता रोटेशन करूया पुन्हा एकदा क्लॉकवाईज, ठीक आहे. आपली नजर एकदा उजवीकडे जाईल, वर डावीकडे खाली. उजवीकडे वर डावीकडे खाली. उजवीकडे वर डावीकडे खाली. आणि आता अँटी क्लॉकवाईज, डावीकडे वर उजवीकडे खाली. डावीकडे वर उजवीकडे खाली. डावीकडे वर उजवीकडे खाली. आपण आता नजर डायग्नोली फिरवणार आहोत. म्हणजे कसं, आपण फुली कसं मारतो, गुणाकारामध्ये अशी फुली असते ना, तसं. म्हणजे उजवीकडे बघताना वर बघायचं, डावीकडे बघताना खाली बघायचं जमिनीकडे, ठीक आहे. म्हणजे तिरपी नजर थोडीशी, एकदा वर बघणार आणि खाली, डायग्नोली. सुरुवात करूया. उजवीकडे पाहताना वर बघायचं छताकडे आणि डावीकडे पाहताना जमिनीकडे. वर खाली. वर खाली. वर खाली. वर खाली. पुन्हा सेंटर.
असं इमॅजिन करा की वरच्या बाजूला काहीतरी ठेवलंय आणि खाली जमिनीवर ठेवलंय आणि आपण ते बघतोय तिरप्या नजरेत. पुन्हा एकदा सुरुवात करूया. डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. थांबायचंय. डोळे अलगद मिटून घ्या. डोळ्यावर जास्त ताण वाटत असेल तर थोडस रिलॅक्स व्हायचंय तिथल्या तिथे. आता आपल्याला पुन्हा डोळे उघडायचे आणि मोठे करायचे, पूर्ण स्नायू डोळ्यांचे असे मोठे 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 करायचे. डोळे आपण लहान मुलांना ओरडतो ना तसं मोठे डोळे करायचे, मोठे मोठे, आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा ओपन करायचे, जास्तीत जास्त ताण द्यायचा, ताण ताण ताण, आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा एकदा ओपन करा, जास्तीत जास्त ताण ताण ताण, आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स करा डोळे. रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि आपण सगळ्या स्नायू डोळ्यांचे रिलॅक्स केलेत. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला बाजूला ठेवा, काढून थोडा. आणि आता आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ते आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा. जिथे आपल्या डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे ना, तिथे करंगळीच्या बाजूचं बोट ठेवायचंय. अगदी हलकं आपण बोट ठेवलेलं आहे, तिथे कुठे प्रेशर आणू नका. हलकं हाताने आपण ते बोट ठेवले आणि आता तो फुगीर भाग गोलाकार फिरवा, क्लॉकवाईज. अगदी सावकाश हलक्या बोटाने बघा. तुम्हाला जाणवेल तो फुगीर भाग आपण कसा गोलाकार फिरवला तो. आणि मग विरुद्ध बाजूने गोलाकार फिरवला. डोळे मिटूनच या सगळ्या कृती करण्याचा आपण प्रयत्न करूया. थोडस वर खाली पण करायचंय, तोच फुगीर भाग वर खाली पण. आता दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब हलक्या हलक्या हाताने टॅपिंग करा आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना. पुन्हा घर्षण, पामिंग आणि टॅपिंग. बघा खूप छान वाटते ही उबदार असं आपण जेव्हा डोळ्यांना देतो ऊब. पुन्हा एकदा पामिंग आणि हलक्या हाताने टॅपिंग. आता आपले हे डोळ्यांचे आपले जे हाताचे तळवे आहेत ते तसेच चेहऱ्यावर ठेवायचे आणि हलक्या हलक्या म्हणजे पापण्यांची हलकी हलकी उघडझाप करून डोळे उघडायचे. आपले दोन्ही हात डोळ्यांच्या समोरच आहेत. पापण्यांची हलकी हलकी अशी उघडझाप करायची, डोळे उघडायचे आणि सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर. छान. आता आपल्या दोन्हीही हातांच्या बोटांची अशी चिमूट करायची आणि आपल्या आयब्रो अशा चेपायच्या. चेपायची अशी बोटाची मूठ करतो ना आपण तशी, आणि आयब्रो अशा चेपायच्या सुरुवातीपासून खालपर्यंत आणि वरून खाली, म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हा बरोबर. आणि आता आपलं जे पहिलं बोट आहे ना, दोन्हीही हाताचं पहिलं बोट, त्याच्याने आपली आयब्रो जिथून सुरू होते तिथून ती अशी चेपत चेपत अशी आणायची आणि जिथे आपली ती आयब्रो संपते तिथे असं थोडस प्रेशर आणायचं आणि हात गोलाकार फिरवायचा. हे बघा असं, अशी इथून आपण चेपत चेपत आणायची जिथे आपले आयब्रो सुरू होते. प्रेशर आणत आणत जिथे आयब्रो संपते तिथे असं हलकस प्रेशर आणू, असं गोलाकार फिरवायचं. हा बरोबर, बरोबर करताय. छान. आपण या सगळ्या गोष्टी करत नाही कधी. फक्त स्त्रिया जेव्हा पार्लरमध्ये जातात तेव्हा या गोष्टी होतात त्यांच्याकडनं. बरोबर. पुन्हा एकदा चेपत चेपत जायचं आणि जिथे आयब्रो संपते तिथे हलकासा प्रेशर आणून. बरोबर. अजून एक करूया, अजून एक राऊंड. बरोबर. आता हेच पहिलं बोट आपल्या कानाच्या मागे घ्यायचं, कानाच्या मागे, आणि जिथून आपला कानाचा जो मागचा भाग आहे तो असा दाबत दाबत वरून खाली आणि खालून वर असं आपण प्रेस करत थोडीशी ही कृती करणार आहोत. ठीक आहे. हा, वरून दोन्ही बोटांनी करायचं, उजवा आणि डावा कानाच्या मागे, वरून खाली आणि खालून वर. हम्म, बरोबर. आता खाली येताना आपला तोच बोटाचा प्रेशर थोडं थोडस आपल्या गळ्यापर्यंत आणा, जिथे आपला कॉलर बोन आहे. हा बरोबर. आणि तसंच पुन्हा वरती जायचंय.
प्रेशर देत देत कानाच्या मागे, त्या सगळ्या नसा आपल्या कनेक्टेड असतात. बरोबर. अजून एक राऊंड करूया. आता इथे वेळेच्या अभावी मी फक्त 2-2, 3-3 वेळा दाखवतेय. पण जेव्हा सर तुम्हाला लिंक पाठवतील आपल्या सगळ्या वर्गाच्या, तेव्हा घरी प्रॅक्टिस करा. तेव्हा थोडीशी आवर्तनं जास्त करण्याचा प्रयत्न करा. हं, थांबायचंय. आता आपल्या कानाची जी छोटीशी पाळी आहे ना, ही इकडची, ही अशी बंद करायची, उघडायची, बंद करायची, उघडायची. ठीक आहे. हा, छोटीशी पाळी आपली. ठीक आहे, सुरुवात करूया. पहिल्या दोन्ही बोटांनी एकाच वेळेला आपण करूया. बंद करूया, ओपन करूया. बंद, ओपन, बंद, ओपन, बंद, ओपन, बंद, ओपन. बरोबर. आणि आता आपला हा जो कान आहे, कानाच्या ह्या जिथे आपण कानातले घालतो, तिकडे हा संपूर्ण कान आपण प्रेस करणार आहोत. पुन्हा आपल्या दोन्ही बोटांची अशी चिमूट करायची आणि आपला कान हळूहळू असा प्रेस करायचा, वरून खाली, खालून वर. बघा, थोडंसं तुम्हाला कान गरम झाल्यासारखं पण वाटत असेल, कारण की तिथे आपण ही सगळी हालचाल करतोय, त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होत आहे. हा, बरोबर. अगदी सावकाश करा, वरून खाली, खालून वर. हम्म, बरोबर. आता हलका हलका असं खाली ओढा, थोडीशी कानाची पाळी अशी हलकीशी खाली ओढा, खालच्या बाजूला. हा, तसाच कान पूर्णपणे आपल्याला असा असा हलका हलका ओढायचा आहे, खेचायचा आहे. बरोबर. बघा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपले टीचर शाळेमध्ये कान पिळायचे, बरोबर. म्हणजे आपला झोपलेला मेंदू जागा व्हायचा. म्हणजे तो कान जेव्हा आपले पिळले जातात तेव्हा तिथे जी उष्णता होते, आपोआप आपलं ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. पण हल्ली ह्या सगळ्या पनिशमेंट खूप लांब राहिलेल्या आहेत. सगळे सुधारणा झालेली आहे. खूप सारे म्हणजे पहिल्या पूर्वीच्या ज्या आपल्या शाळेमधल्या पनिशमेंट ज्या होत्या, त्या खरं ऍक्टिव्हेट करणाऱ्या होत्या आपल्या पनिशमेंट. थांबायचंय. आणि आता पहिलं बोट जे आहे ते कानाच्या आत टाकायचं आणि असं गोलाकार फिरवायचं. जर नखं वाढली असतील तर प्लीज टाकू नका आतमध्ये, कानाच्या आतमध्ये. गोलाकार फिरवायचं. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून घेऊया. आपली जाणीव आपल्या दोन्ही कानांकडे. तिकडे आपल्याला काही वेगळेपणा जाणवतोय का, हे आपलं आपण तपासून पाहूया. आता आपण थोडस आपले गाल, एक श्वास भरून घ्यायचा, आपले गाल फुगवायचे. हम्म. आणि फुग्यातून हवा कशी आपण बाहेर सोडतो तशी ती सावकाश सोडून द्या. तोंडाचा चंबू करा आणि फुग्यातून हवा जशी सोडतो तशी बाहेर सोडा. पुन्हा गाल फुगवायचे. एक श्वास भरून घ्या, गाल फुगवा आणि सावकाश श्वास सोडताना पूर्ण हवा बाहेर सोडून द्या. पुन्हा एकदा एक राऊंड. एक श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायचे आणि सावकाश हवा बाहेर सोडून द्यायची. आता आपल्याला एकदा उजवा गाल फुगवायचा आणि एकदा डाव. उजवा, डाव, उजवा, डाव, उजवा, डाव. आणि आता हनुमंतासारखं तोंड फुगवायचं, बघा या प्रकारे. म्हणजे आपला वरचा ओठ आणि खालचा ओठ त्याच्यामध्ये हवा भरून घ्यायची आणि डोळे मोठे करायचे. हम्म. पुन्हा एकदा. आता एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही की कसं आपण नाक मुरडतो, तसं नाक मुरडायचं. एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली की आपण जसं करतो तसं. हा, बरोबर. मान नाही फिरवायची, मान मध्यभागी. फक्त आपण आपला जो हा पोर्शन आहे तो एकदा उजवीकडे आणि डावीकडे घेतो, बघा असा. हम्म, बरोबर.
आता एकदा आपल्याला हसायचंय आणि मग तोंडाचा चंबू करायचा, दाखवते मी तुम्हाला. थांबायचंय. आणि आता जिभेचे सूक्ष्म व्यायाम. जीभ अतिशय महत्वाचं एक आपलं हे आहे, अवयव आहे. जास्तीत जास्त आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची आहे. आणि आतमध्ये. बाहेर, आत, बाहेर, आत. हम्म. आता जीभ जास्तीत जास्त बाहेर आल्यानंतर एकदा ती उजवीकडे आणि डावीकडे जिभेचा शेंडा फिरेल. आपली नजर जिभेच्या शेंड्याकडे असेल, बघा अशा प्रकारे. आणि आता गोलाकार फिरवून घ्या, पुन्हा एकदा जीभ बाहेर घेऊन क्लॉकवाईज 2 वेळाला, अँटी क्लॉकवाईज 2 वेळाला. हा, मान नाही फिरवायची, फक्त जिभेमध्ये हालचाल. थांबायचंय. डोळे मिटून घ्या. जाणीव आपल्या जिभेकडे. आपल्या सगळ्या सलायवरी ग्लँड्स, जिभेचे स्नायू, तिथे ताण येतो. आणि आता करूया आपण सिंहमुद्रा. थोडीशी हाताची कोपरं बाहेर घेऊन येऊया. नजर समोर, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर नाकाच्या शेंड्याकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. जेवढं तुम्हाला ताणता येईल चेहऱ्याचे स्नायू, ओठाचा भाग, जिभेचा भाग, तेवढा ताण देण्याचा प्रयत्न करा. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पुन्हा हीच कृती करणार आहोत. आणि नजर आपली आयब्रो सेंटरकडे. पुन्हा हाताची कोपरं थोडीशी बाहेर, एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर आयब्रो सेंटरकडे. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि रिलॅक्स. विश्रांती तिथे तिथे. आपण जे जे काही केलं सुरुवातीपासून ते आतापर्यंत, त्याचा मनातल्या मनात मागोवा. दोन्ही पाय सरळ करा. आणि थोडा वेळ विश्रांती. आपण बराच वेळ साधी मांडी घालून बसलो. विश्रांती घ्या. मुंग्या आल्यासारखं वाटत असेल तर थोडस पावलाशी हलवून घ्या. विधिवत वज्रासन करूया. आज आपण करणार आहोत भूशिरासन. बघा, आजची जी आसनं असतील ही सगळी फॉरवर्ड बेंडिंगची आसनं आहेत, पुढे झुकणारी. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र ही करणं टाळायचं आहे. ही पुढे झुकणारी आसनं. ब्रेनचा विचार करतो तेव्हा ब्रेनला आपलं रक्ताचा प्रवाह कसा जास्त प्रमाणात चांगला जाईल, या दृष्टीने आसनं असतात. म्हणून ती फॉरवर्ड बेंडवाली जास्त असतात. तर त्याच्या आधी आपण करणार आहोत जानू शिरासन. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. तर आज आपण थोडंसं एक वेगळ्या प्रकारे करूया. दोन्ही पाय आधी लांब करा, जास्तीत जास्त लांब करा. आणि आता फक्त आपला उजवा पाय, सॉरी डावा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर पावलापर्यंत हात नाही गेले तर जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत वर. आता डावा पाय सरळ करा डाव्या बाजूने. आणि उजवा पाय फोल्ड करा. टाच शरीराच्या जवळ येऊ दे. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. आपण थोडंसं डाव्या बाजूला वळतोय. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू आपल्याला डाव्या बाजूला झुकायला सुरुवात. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकर, पोटरी किंवा पायांची बोटं पकडा. तेही शक्य नसेल तर यथाशक्ती थांबा.
5 4 3 2 1. सावकाश श्वास घेत घेत सरळ. उजवा पाय सरळ करूया. दोन्ही पाय जोडून घेऊया. थोडस पायामध्ये अंतर कमी करून हलकीशी विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. आणि विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक नॅपकिन छोटासा जवळ ठेवा, आपण हे शिरासन पण करणार आहोत. दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. कुठलंही आसन जेव्हा आपण करतो तेव्हा ते विधिवत केलं की खूप चांगले इफेक्ट मिळतात त्याचे. गुडघे मांड्या समोरून जुळलेले, हात आपले मांडीपासून थोडेसे, गुडघ्यापासून थोडेसे लांब, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे मिटून घेऊया आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. चेहऱ्यावर हलकस स्मित हास्य. जोड श्वासाची. करूया भूशिरासन आणि त्यासाठी आपल्याला नॅपकिन एक समोर घ्यायचंय. आपण याच्या मागच्या आठवड्यामध्ये हे आसन पाहिलंय आणि आता आपण त्याची उजळणी करतोय. एक नॅपकिन घ्यायचंय आणि त्याची घडी करायची. ती घडी आता आपल्या गुडघ्याच्या समोर असेल, अगदी 2 ते 3 सेंटीमीटर लांब असेल. ज्यांना सर्वाइकल पाठीचे दुखणी आहे त्यांनी करताना यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही अनकम्फर्टेबल दुखल्यासारखं वाटलं तर माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडून घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि ती पकड आता आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे घ्या. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येतील. आता आपल्या टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर टेकवा. थोडासा सीटचा भाग वर उचला. पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर आहेत. सीटचा भाग आपण वर उचललाय आणि आता हळूहळू गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करा. आपला संपूर्ण शरीराचा भार आपल्या टाळूच्या मध्य भागावर गेलेला आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर. हाताचा आधार आहे मागच्या बाजूने आपल्या डोक्याच्या. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडीशी पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, यथाशक्ती प्रयत्न. आणि इथे थांबा जसं जमेल त्याप्रमाणे. 5 4 3 2 1. छान छान. सावकाश गुडघे जमिनीवर टेकवा. सीटचा भाग येऊ देत पायावर. हाताची पकड सोडून द्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या. हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या रेषेमध्ये येतील. कपाळ जमिनीवर असेल. इथे थोडा वेळ थांबा आणि हळूहळू श्वास घेत घेत वर या. डोळे मिटून पुन्हा एकदा लक्ष आपल्या संपूर्ण ह्या भूशिरासनामुळे जो काही सर्क्युलेशन मध्ये वेगळेपणा जाणवतोय का त्याची जाणीव. करणार आहोत आपण शशकासन. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवा. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा आणि कपाळ आपलं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडा. छातीचा भाग, पोटाचा भाग जमिनीकडे सैल सोडायचा आहे. सीटचा भाग उचललेला नाहीये, तो पूर्णपणे पायावर आहे आणि बाकीचं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडलंय. आता जे हात आपले सरळ आहेत ना ते मागे घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या. दोन्ही हात मागे घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि इथे आपल्याला थोडा वेळ थांबायचं. यथाशक्ती थांबा. बघा जेव्हा आपण ही कृती करतोय तेव्हा आपल्या चेस्टच्या इथे, छातीच्या इथे एक हलकासा ताण करेल. आपली खांदे जे आहेत ते जमिनीला पॅरलल येतील आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि इथे थांबा. श्वास घेतोय, सोडतोय.
पुन्हा दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. जमिनीला घासत घासत एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ. बरोबर. एक एक पाय जोडून घेऊया. एक एक पाय सरळ करूया, उजवा आणि डावा. वज्रासन सोडून विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया, रिलॅक्स. सावकाश बैठक फिरकुतून स्टँडिंग मध्ये दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. आता आपण करणार आहोत पेंडोलम कृती. तर घड्याळाचा जो मधला काटा असतो तो एकदा इकडे तिकडे असा होतो ना, तसं आपल्याला करायचंय. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय थोडस. दोन्ही पायांमध्ये अंतर. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि थोडस कमरेतनं पुढे झुका. खांदे जमिनीकडे लूज सोडलेत. ठीक आहे. आणि आता फक्त आपल्याला हात असे पुढे मागे हलवायचे. फक्त हात खांद्यातून हात आपण पुढे मागे हलवतोय. आणि मग एकदा उजवीकडे डावीकडे. घड्याळाचा जो मधला लंबक असतो तो कसा फिरतो त्याप्रमाणे उजवीकडे डावीकडे. खांद्यातून फक्त मुवमेंट होतीये. सावकाश हळूहळू श्वास घेत घेत वर या. करणार आहोत आपण हस्त पादासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. एक श्वास भरून घ्यायचा, हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झोपूया. दोन्ही हात पाठीवर जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न किंवा पावलाच्या शेजारी घ्या किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने होईल. इथे आपला रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्याची जाणीव. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. तोल जात असेल तर डोळे उघडेच ठेवा आणि यथाशक्ती थांबा. खांदे रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि सावकाश उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत वर. पूर्णपणे श्वास सोडून द्या आणि विश्रांती. रिलॅक्स. आता इथे आपल्याला थोडीशी बॅलन्सिंग वाली आसनं करायची आहेत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण करूया एकपादोत्तानासन. दोन्ही पाय जळून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि उजवा पाय वर उचला. जमिनीपासून पाऊल जमिनीला पॉइंटेड असेल, नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि यथाशक्ती थांबा. बरोबर, छान. इथे थांबायचंय. 5 4 3 2 1. आता उजवा पाय जो समोर आपण फोल्ड केलाय तो थोडासा मागे नेण्याचा प्रयत्न करा आणि थोडंसं कमरेतनं पुढे झुका. हा बरोबर, छान छान. बरोबर. आणि पुन्हा यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. 5 4 3 2 1. सावकाश कमरेतनं सरळ, उजवा पाय खाली, दोन्ही हात खाली. बरोबर. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. रिलॅक्स व्हा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीला पॉइंटेड असेल, नजर एका बिंदूकडे स्थिर. छान. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा यथाशक्ती. आणि मग पुन्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा पाय मागे न्यायचाय, मागे सरळ करायचंय, कमरेतनं पुढे झुकायचंय. छान. सावकाश. जर तोल जात असेल तर हाताने आधार घ्या, बाजूला एखादी गोष्ट असेल त्याचा, नजर समोर ठेवायची. छान. सावकाश उलट चाल करा. डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. करूया आपण वृक्षासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जळून, हात शरीराच्या जवळ.
उजवा पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात जोडून आपल्या छातीपाशी घ्या. अगदीच तोल जात असेल तर हात असे बाजूला घेऊन वरच्या दिशेने नमस्कार स्थिती करायची. तुम्हाला जे सोपं वाटेल त्याप्रमाणे कृती. ठीक आहे, सुरुवात करू. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. संपूर्ण बॅलन्स. इथे पुन्हा आपला ब्रेन ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते, कारण की त्याला सूचना मिळते की आपल्याला पूर्ण शरीराचा भार एकाच पायावर तोलायचा आहे. छान. यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी. हात खाली, उजवा पाय सरळ. हीच कृती विरुद्ध बाजूला. आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. पुन्हा दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. भिंतीचा आधार इथे उभा राहायला हरकत नाहीये, म्हणजे तोल गेला तरी आपल्याला भिंतीचा आधार घेता येईल. नजर एका बिंदूकडे स्थिर. जास्तीत जास्त ताण संपूर्ण शरीराला. छान. यथाशक्ती थांबायचंय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ, विश्रांती. मॅटच्या पुढे उभं सूर्यनमस्कार आपल्याला प्रत्येक सिस्टीम वरती करायचेच आहेत. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. 2 सूर्यनमस्कार आपण करूया. दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. मला दोन्ही हात जोडलेले. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8. आता इथे थांबा. 8 ला थांबा. आपले टाचा जमिनीकडे आहे पूर्ण. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि नजर आपली नेवल रिजनकडे असेल. इथे थांबा यथाशक्ती, कारण की आज आपण ब्रेनचा विचार करतोय, त्यामुळे थोडासा जर आपण डोकं खाली घेतलं की रक्ताचा प्रवाह हा आपल्या मेंदूच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, यथाशक्ती थांबायचंय आणि सावकाश पुढची कृती. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन, नजर सिलिंगकडे आणि इथे पण थोड्या वेळ थांबा. 10 डावा उजवा पाय पुढे हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तरी मुखदोती आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीत वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. करणार आहोत आपण सायकलिंग.
एकाच वेळेला दोन्ही हात आणि पाय आपण मुवमेंट करणार आहोत आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय आपण एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. त्याचबरोबर दोन्ही हात सुद्धा वरती, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि एकाच वेळेला हात आणि पाय सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही हात पाय वर, हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हात आणि पाय खाली. सावकाश जमिनीवर. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पुन्हा एकदा नाकाने श्वास घेऊया, तोंडाने सोडूया. करूया आपण मत्स्यासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालण्याचा प्रयत्न करा. आपल्या मांड्या आणि गुडघे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले असतील. जर ते जमिनीपासून वर उचलत असतील तर मात्र दोन्ही पाय सरळ ठेवा. आता दोन्ही हातांची बोटं जी आहेत ही आपल्या कानाच्या जवळ घ्यायची आहेत, म्हणजे कोपरं जी आहेत ही सिलिंगच्या दिशेला असतील. हाताच्या बोटाच्या आधाराने आपल्याला डोकं सावकाश वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीवर टेकवायचा आहे. ज्यांनी पाय सरळ ठेवले त्यांनी अँकल जॉईंट मधून पावलं जमिनीकडे ताणून घ्या. आता दोन्ही हात आपले मांडीवर येतील आणि कोपरं जमिनीवर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबायचे 2 ते 3 श्वास. उलट चाल करताना डोळे उघडायचे. पुन्हा हाताचा सपोर्ट आपल्या कानाच्या इथे द्यायचा आहे. ज्यांनी पाय सरळ ठेवले त्याने अँकल जॉईंट सोडून पावलं रिलॅक्स करा. सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर. दोन्ही हात सरळ, दोन्ही हात खाली आणि त्यांनी पद्मासन घातलंय त्याने पाय सरळ करायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण ब्रिज पोस्चर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय जोडून फोल्ड करा, उजवा आणि डावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं आणि गुडघे मांड्या जोडून ठेवा. ज्यांना तोल जातोय असं वाटते त्यांनी किंचितस दोन्ही पावलांमध्ये आणि मांड्यांमध्ये अंतर घ्या. तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे कृती. किंचितच अंतर घ्यायला हरकत नाही सगळ्यांनीच. आता दोन्ही हात शरीराच्या जवळ. पुन्हा खांदे रिलॅक्स ठेवा आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला, कमरेचा भाग वर उचला, पाठीचा एक मणका वर आणि हनुवटी गळ्याला लॉक. छान. आणि ते हात जे आहेत खाली जमिनीवर त्याचा आधार पॅसिव्ह होतोय आणि इथे थांबूया. जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढं थांबण्याचा प्रयत्न. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक मणका जमिनीवर येतोय. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातामध्ये अंतर. रिलॅक्स. डोळे मिटून
पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आणि आज आपण जी जी काही साधना केली आपल्या मेंदूच्या साठी, आपल्या ब्रेनसाठी, ती सगळी आठवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीपासून आपण जे जे काही केलं, डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम, त्याच्यानंतर आपले गाल, कान, जिभेचे सूक्ष्म व्यायाम, हे सगळं आठवण्याचा प्रयत्न मनाचे मनात मागोवा. डोळे मिटून त्या कृती करण्याचा प्रयत्न. आणि जोड आपल्या श्वासाची. ते खाली कसं स्मित असतं चेहऱ्यावर. श्वास घेतोय, सोडतोय. प्रत्येक श्वासासोबत आपण एनर्जाईज होत आहोत. प्रत्येक श्वास सोडताना आपण तणावमुक्त होत आहोत. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आणि सावकाश एका कुशीला वळा. दोन्ही पाय सुरुवातीला जळून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. आणि मग एका कुशीला वळायचं आहे आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये कुठलीही भारी गडबड न करा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. डोळे मिटून घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेचन. खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेचन. करूया अनुलोम विलोम. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचन. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटलेले. आपल्याला बॅलन्स ठेवणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत आपण. भ्रामरी प्राणायाम षण्मुखी मुद्रेमध्ये. तर इथे आपल्याला
दोन आपले हाताचे अंगठे कानाच्या आतमध्ये, डोळे अलगद मिटून, पहिलं बोट बंद डोळ्यांवर, मधलं बोट नाकाच्या शेंड्यावरती, आपले रिंग फिंगर ओठांवर आणि करंगळी हनवटीवर. करूया भ्रामरीचं पहिलं आवर्तन. आहे तो श्वास सोड, खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, भ्रमरगुंजन रेचक करताना. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले, भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. पद्मासन अर्थ पद्मासन सोडून साधी मांडी घालूया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहे, फक्त बैठक आपण बदलूया. हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांना हलकासा दाब आणा. तिथल्या रक्तप्रवाहाची जाणीव, प्राणस्पंदनांची अनुभूती. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर. आपण आज जी काही साधना केली त्या साधनेचा आनंद आणि समाधान. महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण 3 वेळेला करणार आहोत. सुरुवात करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या या महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण नियमित केलं पाहिजे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीत आपला नेहमीचा संकल्प आपण स्वतःला देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित.
राग द्वेष अहंकार सोडून देऊया. श्वास घेत घेत कमरेत बसूया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता एका नव्या सुसंवादात. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.